लवकर वेळ दवडू नका. हरिभक्तपरायण तुळशीदास बारशी आपण बघतो प्रत्येक वारकरी दिंडी ज्या ज्या वेळेत असते त्या त्या वेळेस ते दंडाधिकारी म्हणून पुढे असतात. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि निशांत माळी त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहणार आहोत. अतुल माळी हे दोन पंच आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. त्या दोन्ही पंचांना सूचना देऊयाची आहेत की आपण सामना प्लीज सुरू करूयात, कारण आपण विनंती करतोय या ठिकाणी निलेश माळी आपण लवकरात लवकर यायचं आहे. आज आपला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य या ठिकाणी आपल्याला आमच्यासाठी खूप मोठा आहे. आपल्याला लाख लाख शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्त. दहावं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि या 10व्या वर्षी अतिशय दिमागदारपणे दरवर्षी न चुकता आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. उत्कर्ष चषक, त्यानंतर उरण पनवेल आमदार चषक, अशा वेगवेगळ्या नावांनी, परंतु याच मैदानावर उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं दरवर्षी ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या ठिकाणी आपण बघतो नवीन संघ आपल्याला खेळण्यासाठी येतात. निलेश माळी आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. निलेश माळी या सावळे गावातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. या मातीच्या कणाकणावर क्रिकेटपटूच्या आणि खेळाडूंच्या मनामनावर प्रेक्षकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही उत्कर्ष क्रिकेट क्लब आम्ही सर्वांचं आपण मनापासून स्वागत करतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा आणि गावदेवी माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षक मायबाप यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घरबसल्या या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला बघता येईल. तर आपण बघतोय आजच्या दिवशीचा पहिला चेंडू या ठिकाणी पडण्यासाठी सज्ज झाला आमचे पंच निशांत माळी आणि आमचे पंच निशांत माळी, साथी पंच अतुल माळी, हे दोन पंच आपल्याला इशारा करतायत. या ठिकाणी मी विनंती करेन अभिजित पाल, मनीष माळी आपण लवकरात लवकर यायचं आहे. पहिला चेंडू, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याची संधी निर्माण झाली होती. लोवर फुलटॉस चेंडू फेकला होता. या ठिकाणी आपण बघितला होता चेंडूला थोडंसं अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यात यशही आलं होतं, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं पहिल्या चेंडूवर. या ठिकाणी आपण मी म्हणेन की जीवनदान जरी मिळालं असेल तरी मात्र चांगलं क्रिकेट या चेंडूवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. एक धाव या ठिकाणी सुरुवात करतोय. आपण बघतोय नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो डेरवली संघानं आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळला. हा चेंडू मात्र थांबणार नाही. यावेळेस मात्र पहिला चौकार आजच्या रजनीमधील पाहायला मिळतो. फलंदाज पूर्ण आपण पाहिलं, हा चौकार लगावला. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. गोळीच्या वेगानं हा चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांकरिता असं वाटलं होतं. ज्या क्षणी हा चेंडू बॅटच्या पट्ट्यातून निघाला
त्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित फील्ड केला जाईल का काय, परंतु चेंडूचा वेगच इतका होता की एक्सप्रेस वेवरून धावणारी गाडी आटवली या फटक्यामध्ये. जबरदस्त फटका, 5 धाबा धावफलकावर 2 चेंडूंचे अंतर. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकला, यावेळेस मात्र क्षेत्र हेरलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय चेंडू, चौकार. धन्यवाद डीजे. गोलंदाज प्रशांत आपण बघतोय ओव्हर द राऊंड विकेट मारा करतोय. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिला चेंडू फुलटॉस फेकला होता, थोडासा लोअर फुलटॉस, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर ओरपीच चेंडू फेकला होता, त्यानंतर तिसराही चेंडू फुलटॉस फेकला होता. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय फलंदाजांना आता मात्र सहजतेने फटके खेळताना, लिलया फटके खेळताना या ठिकाणी मदत मिळते या गोलंदाजाची असं म्हणण्यास हरकत नाहीये, कारण आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 9 धावा. इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, बुरजावर मावळा बसावा तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर अंतिम ठाकूर या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतावं लागेल. 9 धाबा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज पुष्कर पाटील, नवीन फलंदाज पुष्कर पाटील आपल्याला बघायला मिळतोय. अशी सुरुवात दमदार केली होती, त्यानंतर असं वाटलं होतं की हाही चेंडू सीमारेषे पलीकडे धाडण्याचा निर्णय या ठिकाणी विचार केला होता, परंतु यावेळेस गोलंदाजानं स्वतःला सावरलं. आणि ज्या पद्धतीने आपण बघतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी टेळणीवर करण्यासाठी जसे किल्ले बांधले होते तशा पद्धतीने या ठिकाणी आता मात्र रचना केली, प्रत्येक बुर्जावर एक एक मावळा उभा केला, क्षेत्ररक्षण सजवलं आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करून मात्र त्या जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकवलं ते फलंदाज अंतिम ठाकूरला आणि बाद होऊन तंबूत परतावं लागलं. आपण पाहिलं असेल सिलिमिडॉपच्या क्षेत्ररक्षकांना जबरदस्त झेल टिपला आणि पहिला गडी बाद करण्यात यश आलं ते डेरवली संघाला. 9 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा धोका होऊ शकला असता, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टाकला होता, परंतु चेंडूचा वेग इतका होता की चेंडू आपण पाहिलं असेल बॅटचा फेस ओपन करण्या अगोदरच चेंडू येऊन फलंदाजापर्यंत पोहोचला होता. अशा परिस्थितीत आपण पाहतोय एक धाव जमा होतीये, ती वशिंडी संघाच्या खात्यामध्ये. एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 10. एक गडी गमावलाय अंतिम ठाकूरच्या स्वरूपानं, एक गडी गमावला तो वशिंडी संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकला तो डेरवली संघानं आणि डेरवली संघानं मात्र सुरुवात आता मात्र आपण बघतोय सलामीचं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात आणि त्यानंतर लॉंगऑनच्या क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर, बाकी सगळे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी चूक केली आहे. चेंडू जातोय चौकारासाठी स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तर 4 षटकांचा सामना असेल आणि आपण बघतोय पॉवर प्लेचं एक षटक या ठिकाणी खेळण्याची मुभा होती, संधी होती आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं असेल एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 14. धावा धावफलकार बघायला मिळतात आणि आता मात्र दुसरा षटक गोलंदाज विनायक धुमाळ
विनायक धुमाळ, त्यानंतर गोरख धुमाळ, दशरथ धुमाळ, अशी धुमाळ बंधूंची गँग मी म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु या ठिकाणी चूक केली आहे या क्षेत्ररक्षकानं. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. सोपा झेल होता. तुम्ही मिळवलेल्या विकेट्स, तुम्ही अडवलेल्या धाबा, तुम्ही वाचवलेल्या धाबा या ठिकाणी तुमच्या फलंदाजांना सोयीस्कर ठरत असतात, परंतु या ठिकाणी या क्षेत्ररक्षकानं चूक केली आहे. गोलंदाजानं चेंडू चांगला टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार आणि त्यावर आलेल्या ही एक धाव, माफ करा 2 धावा या ठिकाणी बघतोय आपण. मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. यावेळेस मात्र कोणती चूक केली जात नाहीये. फलंदाजाला बादून तंबूत परतावा लागेल. उत्कर्ष सावले क्रिकेट संघ सावले गावाचा, अतुल माली स्पॉन्सर हा या क्रिकेट संघाचा, अतुल माली स्पॉन्सर भारी क्रिकेट संघाचा, अतुल माली हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा, अतुल माली कॅप्टन भारी क्रिकेट संघाचा. तर आमचे बर्थडे बॉय निलेश माळी यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. अक्षय पाटील नवीन फलंदाज आपण बघतोय. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू मात्र या ठिकाणी यश हाती लागतंय. दिलीप दरम्यानच्या दिशेला चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय चौकार. जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. चौकारांना मात्र पुन्हा एकदा यावेळेस मात्र 11 जणांना मारण्याचा निर्धार केला होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज मात्र बाद. असं म्हणतात की सम्राट सिंहासनावर बसतो, राजा गादीवर बसतो, परंतु आमचा दादू सर्वांच्या मनात बसतो. अशा या दिलदार व्यक्तिमत्वाला आज आम्ही जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आपण पाहतोय या ठिकाणी बीडी कुरंगळे, त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, त्यानंतर यशवंत कुरंगळे, सुदाम मड्डारकर, विजय कुरंगळे, आमचे महागुरु तसेच माजी उपसरपंच टीके माळी, त्यानंतर केतन मुकादम, आपण पाहतो या ठिकाणी सेलिब्रेशनची तयारी झालेली आहे. विजय कुरंगळे असतील, त्यानंतर यशवंत कुरंगळे असतील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपतालुका प्रमुख बाळाराम कुरंगळे असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट मिळतीये. चांगला झेल टिपला जातोय गोलंदाजाकरवी. पुढची विकेट मिळते वैशाली संघाची डेरवली संघाला. 20 धावा. डीजे आता मात्र या ठिकाणी वैशाली संघ या ठिकाणी आपण बघतोय विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. एकूण गडी बाद झाले ते 4 आणि धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 20. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 14, परंतु या षटकाचा विचार करायला गेलं तर जबरदस्त कमबॅक करणारे षटक ठरलं. या षटकामध्ये धाबा अवघ्या आल्या 6, परंतु गडी बाद झाले ते 2, माफ करा 3. आणि अशा परिस्थितीत आता मात्र डेरवली संघ आपल्या गोलंदाजीची या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. एकूण गडी बाद झाले 4. पहिल्या गोलंदाजानं 1 गडी बाद केला होता. त्यानंतर आपण बघितलं असेल या दुसऱ्या षटकामध्ये एकूण गडी बाद झाले ते 3 आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 अशी अवस्था पाहायला मिळते. एका बाजूला डेरवली संघ आता मात्र आपल्या गोलंदाजीने जे पहिल्या
षटकामध्ये चुका झाल्या होत्या त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू गोलंदाज धनंजय भोईरच्या हातामध्ये चेंडू दिला होता. आपण पाहतोय पहिल्या ऑन द स्ट्राइक आपण पाहिलं होतं. प्रतीकनं हा फटका खेळला होता आणि एक धाव जमा होती ती वशिणी संघाच्या खात्यामध्ये. 21 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. काल जबरदस्त सामने आपण पाहिले होते. शिवकर विपक्ष दापोली काय तो सामना झाला होता. 4 चेंडूवर 4 धाबा गरज होती आणि त्या 4 धाबा करू दिल्या नव्हत्या शिवकर संघानं दापोली संघाला. अशा पद्धतीने आपण बघितलं असेल काल एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. तसेच काहीसे सामने आजही पाहायला मिळतील परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा केला तो या क्षेत्ररक्षकानं. स्वतःच्या संघासाठी 2 धाबा नक्कीच वाचवल्या असेल परंतु 2 धाबा जमा केल्या या फलंदाजांनी आणि 2 धाब्यांच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 23. 4 गडी बाद झालेत वसणी संघाची. आपण बघितलं होतं विकेटची पडझड चालू जाते आणि ती विकेटची पडझड कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. अंतिम क्षणाला आपण पाहिलं विकेटची पडझड थांबली त्यानंतर मात्र एक भागीदारी कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळते. ही भागीदारी जर का चांगली झाली तर नक्कीच 40 ते 45चं टार्गेट नक्कीच जमा होईल ते वसणी संघाच्या खात्यामध्ये. परंतु पाहूयात गोलंदाज मात्र काय किमया करेल. ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करेल की नाही परंतु इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्याच्या नादामध्ये चेंडू गेला लेग स्टिक सोडून आणि पंचांनी मात्र त्याला दंडित केलं. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्वैर धाब्यानं आपण बघतोय धावफलकाचा अंत या ठिकाणी धावफलक उंचावते. धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 24च्या घरामध्ये. 24 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज धनंजय भोईरचं पहिले षटक फेकलं होतं आपण पाहिलं होतं. गोलंदाज यावेळेस मात्र बघतोय चेंडूचा पाठलाग केला जाईल का परंतु इथे मात्र आउटफील्ड खूपच फास्ट आहे आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय आमचे निलेश माळी 29 फेब्रुवारी त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस असतो परंतु लिपिक इयर प्रमाणे 3 वर्षांनी त्यांचा वाढदिवस येतो परंतु आज 28 फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस आणि आमच्यासाठी तो दिवस मोठा. त्यासाठी आम्ही लाख लाख शुभेच्छा देऊयात. आमचे निलेश माळी या स्पर्धेचे आयोजक असतील सगळ्यांचे लाडके दादू असतील सर्वांच्या वतीनं आम्ही निलेश माळी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. परंतु या ठिकाणी या गोलंदाजानं किमया मात्र कमबॅक केलाय निर्धाव चेंडू फेकून. इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही परंतु चेंडू गेलाय सरळ ट्रॅव्हल करतोय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आलेला मोठा फटका षटकार. धन्यवाद डीजे. 34 धाबा धावफलकावर. आता मात्र या ठिकाणी असं वाटलं होतं कुठेतरी डेरवली संघानं कमबॅक केलंय परंतु या षटकामध्ये 2 खराब चेंडू या ठिकाणी 2 खराब चेंडूनं मात्र थोडंसं चित्र बदललंय. या चित्राला डेरवली संघाच्या थोडंसं बेरंग केलंय परंतु वसणी संघाची बाजू मात्र भक्कम. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय. कोणत्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड करायचा ते प्रयत्न केला होता. जबरदस्त फेक आणि इथे मात्र फलंदाजाला बांधून तंबूत परतावं लागेल. फेक सरळ एस्टनच्या वर फलंदाज मात्र बाद. धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी अंतिम क्षणाला कोणत्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड करायचा असा विचार केला जात होता परंतु आपण पाहिलं मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू फील्ड केला आणि सरळ फेकला तो एस्टनच्या वर. वेध घेतला एस्टनचा आणि
सीमारेषेजवळ या ठिकाणी सीमारेषेवरून त्या थ्रो केला होता, परंतु काय जबरदस्त थ्रो. विकेट या ठिकाणी गमावी लागली ती वशिडी संघाला. जोडी असं वाटत होतं कुठेतरी कर्दनकाळ ठरते, जोडी कुठेतरी घातक ठरते आणि त्या जोडीला मात्र फोडण्यामध्ये यश लागलं ते मी म्हणेन त्या क्षेत्ररक्षकाला. आपण बघतोय आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावरील गोलंदाज जनार्दन चिखलेकर. जनार्दन चिखलेकर आमचे जितेश माळी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागेल तेवढं आम्ही ते पुरवणार आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. इथे मात्र चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोअरमध्ये फील्ड करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु फील्ड करता आलं नाही आणि परिणाम पाहतो या ठिकाणी एक धाव जमा होतीये ती वशिणी संघाच्या खात्यामध्ये. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 36, गडी बाद झाले ते तब्बल 5 गडी बाद झालेत आपण बघतोय. आणि 5 गडी बाद झाल्यानंतर मात्र वशिणी संघ एका मजबूत स्थितीकडे जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण आपण या स्पर्धेमध्ये बघितलं असेल 45-50 धाबा, 45च्या वरती जर का धाबा गेल्या तर त्या चेस करताना कुठेतरी कठीणाई परेशानी होत असते. परंतु पाहूयात इथे मात्र पंचांकडे अपील केले, पंचांनी बोट उंचावलंय आणि इथे मात्र विकेट मिळते ती डेरवली संघाला वशिणी संघाची. तर बघतो आपण या ठिकाणी एकूण धाबा जमा झाल्या त्या धावफलकावर 36 आणि 6वा गडी बाद झाला तो वशिणी संघाचा. 36 धाबा धावफलकावर या ठिकाणी जमा झाल्यात. बघूया 10च्या सरासरीने 40 तरी धाबा जमा करतील का वशिणी संघ. कारण आपण पाहतोय शेवटचं स्लॉगवरचं षटक फेकलं जातंय गोलंदाज जनार्दन चिखलेकरच्या माध्यमातून आणि जनार्दन एक चांगलं षटक नक्कीच फेकतोय. पहिल्या चेंडूवर धाव आली होती एक, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला आणि इथे मात्र जनार्दन पुन्हा तयार. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. चेंडू गेला तो सरळ कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. एक धाव मिळते ती फलंदाज नवीन फलंदाज आपण बघतोय पूजन ठाकूर आणि त्याला ही एक धाव मिळते. एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 37 धाबा. 37 धाबा. इथे मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचं बॅटचं नातं जुळलं जात नाही. परिणाम बघतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण बघतोय सगळ्या प्रेक्षकांचा आता मात्र प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आपल्याला पाहायला मिळते. काल आपण बघितलं होतं अमाप गर्दी या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळाली होती. परंतु ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल की जसा दापोली संघ परास्त झाला त्यानंतर मात्र थोडीशी गर्दी कमी झाली. परंतु शिवकर संघाचे पाठीराखे बरेचसे आले होते आणि शिवकर संघाने बाजी मारली सुपर 4 मध्ये. परंतु यावेळेस मात्र चांगला प्रतिकार केलाय. चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन लॉगअपच्या मधोमध गेलेला हा चेंडू चौकार. डीजे मागच्या चेंडूवर आपण बघितलं होतं की आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळेस फलंदाजाने स्वतःला थोडंसं या ठिकाणी सांगितलं की कुठेतरी आपलं बॅटिंगचा फेस या ठिकाणी चेंज केला पाहिजे आणि स्ट्रेट फटका खेळताना मात्र जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन लॉगअपच्या मधोमध या ठिकाणी पंचांच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार आपण पाहिला. धावफलकावर धाबा 41 झाल्या होत्या. इथे मात्र आपण बघतोय चूक केली या ठिकाणी यष्टीरक्षकानं. विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती परंतु एक धाव या ठिकाणी मिळते. एकेरी धाब्याने आपण बघतोय 42 धाबा तब्बल धावफलकावर जमा झाल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि गरज असेल ती 43 धाबांची. मी विनंती करेन या ठिकाणी आता मात्र या मधल्या सत्रामध्ये 42 धावा या ठिकाणी जमा झाल्या. 43 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आले. तर मी विनंती करेन की किरणे संघ आणि वल्लभ संघ दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण प्लीज टॉस साठी यायचंय. किरणे आणि वल्लभ दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचंय.
परंतु तोपर्यंत आपण या ठिकाणी सर्व उत्कर्षाच्या खेळाडूंना मी विनंती करेन, सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या मंचासमोर यायचं आहे, कारण आपण बघतोय आपले निलेश माळी यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. निलेश माळी यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. तर मी सगळ्या छोट्या कलाकारांना, उत्कर्षाचे सगळे छोटे शूरवीर असतील त्यांना, त्यानंतर उत्कर्षाचे सगळे सदस्य, मान्यवर पाहुणे इतरत्र कुठे आजूबाजूला असतील त्या सगळ्यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज या मंचावर यायचं आहे. हा, कॅमेरामन इकडं थोडासा कॅमेरा फिरवायचा स्टेजच्या बाजूने, कारण आपण बघतोय या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जाईल. आमचे दादू निशांत गाडी उघड, निशांत निशांत गाडी उघड, विशाल विशाल बारशी, एक मिनिट डीजे. असं म्हणतात की सम्राट सिंहासनावर बसतो, राजा गादीवर बसतो, परंतु आमचा दादू सगळ्यांच्या मनात बसतो. आणि अशा या दिलदार व्यक्तिमत्वाला आम्ही उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. दोन मिनिटं फटाका लावता येईल. दोन मिनिटं हे लाव, गाणी लाव ना. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गा. Happy birthday to you, birthday to you, happy birthday to you. Happy birthday to you, birthday to you. आपण दादूला, निलेश माळी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात. आणि पहिल्या सत्राचा खेळ मित्रांनो संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या आपण बघतोय सत्राच्या अंती तर बघतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण पाहणार आहोत, कारण आपण बघतोय या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आजच्या रात्रीमध्ये सुरुवात दमदार झाली आहे. 42 धाबा या ठिकाणी जमा केल्या त्या वशेणी संघानं आणि 43 धाबांचं आव्हान ठेवलंय. परंतु सुरुवात कशा पद्धतीने होईल त्याचं दावतवर्ण देण्यासाठी आपण वळूयात. आपल्या परिसरातील सगळ्यांचे लाडके ज्यांचा आवाज प्रत्येकाच्या मनावर या ठिकाणी बिंबलाय, त्यानंतर आपण बघतोय ज्यांना बऱ्याचशा पुरस्काराने सन्मानित केलंय. आपले रायगड भूषण असतील, त्यानंतर सावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असतील, आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार असतील आणि आमच्या सगळ्यांचे या ठिकाणी महागुरू असतील आमचे टिके माळी यांच्याकडे वळूयात. धन्यवाद देवेंद्र. हॅलो हॅलो चालू चालू. विनंती असेल किरणे संघ आणि वल्लभ संघ तर
हॅलो 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 खेरणे आणि वल्लभ खेरणे आणि वल्लभ दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण कृपया लगेचच नाणेफेक करण्यासाठी टॉससाठी कृपया टॉस बॉक्समध्ये यावं. उरण पनवेल आमदार चषक 2022 ची आजची ही दुसरी रात्र. मी टीके माळी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माझे साथी समालोचक ज्यांनी कालही उत्तम असं समालोचन केलं ते देवेंद्र माळी, नितीन माळी यांच्या वतीनं सर्वांचं सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 42 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज म्हणजे प्रत्येक षटका मागची सरासरी आहे ती सरासरी 10.33. निलेश माळी यांचा आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय इथे. त्यांना आमच्याकडूनही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. विनायक धुमाळ आणि दिनेश पाटील. हा चेंडू पहिला चेंडू तडाखा आणलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय आणि चेंडू अडवण्यात येतोय. या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं हॅलो हॅलो खातं खोललेलं आहे ते डेरवली संघाच्या 72 फलंदाजांनी. वशेणी खूप लांबून आलेला हा संघ आहे. 42 धावा वशेणीनं जमवलेल्या. 43 धावांचा पाठलाग सुरू आहे. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. खणून काढलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. टाळ्यांचा कडकडाट वशेणीचे पाठीराखे बरेचसे आलेले आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमचे नितीन माळी सगळ्यांना केक डिस्ट्रीब्यूट करतायत. इस्रो कंपनीमध्ये ते सध्या कार्यरत आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये प्लांट ऑपरेटर म्हणून. आणि या मॅचमध्ये बघा वशेणी संघा विरुद्ध नाणेफेक जिंकली होती ती डेरवलीनं प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं. आता फलंदाजी त्यांच्या वाट्याला आले. वळून मारलाय. हा चेंडू उंच जास्त उडालाय. धावत जातोय क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी लगेच करतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केले जातात. दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानामध्ये आहेत. दोन्ही सलामीवीर विनायक आणि दिनेश. विनायक खेळतात वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. दिनेश खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू झालेले आहेत. विशाल चे 3 धावा दिल्यात त्या 5. हा चेंडू सावळा एंडकडून हा पायावर आदळला. LBW चा अपील केलाय. सगळेजण एकवटलेत. गोल्डन विकेट मिळवण्याच्या नादामध्ये सगळ्यांनी अपील चांगला केला. मात्र पंचांनी लेग बाईटचा इशारा डिक्लेअर केलेला आहे. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत आणि विशाल म्हात्रे याच्या 4 चेंडूवर 6 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत त्या डेरवलीकरांनी. हा चेंडू आखूड टप्प्याचा हवेत आहे. झेल टिपला जातोय. टाळ्यांचा कडकडाट आणि पहिला मोठा हादरा बसतोय तो डेरवली संघाला विनायक धुमाळच्या रूपात. एक मोठी विकेट. एक जबरदस्त हाडामारी करणारा एक ऑलराऊंडर विनायक धुमाळ मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. धुमाळ बंधू डेरवलीमध्ये भरपूर आहेत आणि हा दुसरा धुमाळ दशरथ धुमाळ मैदानात आलेला आहे. आमचे मित्र गोरख धुमाळ यांचा हा संघ चांगला बांधलेला आहे. त्यांनी गेली कित्येक वर्ष परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे तो डेरवली संघाच्या या टीमनं आतापर्यंत. वशेणी थोडीशी भारी पडते ती डेरवली समोर. हो 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 काय स्टायलिश फटका. देखणा फटका. ढोपे टेकून हा फटका मारला स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा दमदार असा चौकार.
नक्कीच आपण बघितलं असेल दादा, दिनेश पाटीलने जबरदस्त हा स्ट्रोक्स खेळला. कारण आपण पाहिलं असेल एक उत्कृष्ट गायक म्हणून ज्याची गणना केली जाते. रायगड जिल्हा आपण पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी त्याची या ठिकाणी गीतं वाजवली जातात, परंतु मैदानातील खेळ त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश पाटील सिंगर लांबून मी ओळखलं नाही त्यांना, पण दिनेश पाटील म्हटल्यानंतर रायगडची शान, आन बान, एक गोड गळा ज्यांचा आहे रायगडवर, त्यांना सुंदर असं गीत लिहिलेलं आहे आणि आपल्या गोड अशा आवाजामध्ये गायलेलं आहे ते दिनेश पाटील. सध्या नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभे आहेत. समोर आहे तो वन डाऊन पोझिशनला आलेला दशरथ धुमाळ. हा आमच्या देवेंद्रच्या मामाचं गाव, त्यामुळे सगळ्यांची ओळख त्याला आहे, सगळ्यांना तो अगदी जवळून ओळखतो. गोलंदाज आहे प्रतीप पाटील. हा स्लोवर डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी, याला म्हणतात आवळा देऊन कोवळा काढणं. थोडासा चेंडू स्लो केला, थोडासा बाउन्स दिला चेंडूला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. हा चेंडू प्रतीत पाटील हा मेडन टाकतोय. प्रतीत पाटील फलंदाजी करताना देखणी फलंदाजी त्यांनी केलेली आहे, मस्त फलंदाजी केली होती. तोच प्रतीत तयार. हा ही चेंडू, मस्त चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवले. अगोदरचा चेंडू देवेंद्र आपण बघितलं की उडालेला. आता हा चेंडू खाली राहतोय आणि सरळ यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. लगातार 2 चेंडू मेडन. 11-18 मध्ये 33 ची गरज होती, आता 16 चेंडू मध्ये 33 धावांची गरज निर्माण झालेली. एक सुंदर षटक सावळा एंड कडून टाकतोय तो प्रतीत पाटील. फुटवरचा वापर केलाय, पुढे सरसावून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, मात्र यष्टी चित होतोय. फलंदाज दुर्दैवरित्या बाद दशरथ धुमाळ. प्रणाल पाटील मैदानात गेलेला आहे. देवेंद्रचा माईक चालू करा. डीजे हॅलो हॅलो. तर विनंती असेल या ठिकाणी किरणे संघ आपण यायचंय. प्रणाल पाटील मैदानात येतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे, दमदार फलंदाजी करणारा, मोठे मोठे स्ट्रोक्स मारणारा फलंदाज. मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळलाय. LBWचा अपील केलाय, कोणताही प्रभाव नाहीये. पंचांवर लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. या सिंगल लेग बाईट रन धावसंख्या हळूच वाढते, 11 वर जाऊन पोहोचते ती डेरवली संघाची. डेरवली विरुद्ध वशेणी. आता मध्ये उभा ठाकलेला आहे तो दिनेश पाटील. एक चौकार मारलेला, एक दुहेरी धाव घेतलेली आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी त्यानं केली आहे. टान्स घेतलाय बघा मारण्याच्या पवित्रात. हा चेंडू आमच्या दिशेनं मारलाय, टॉस बॉक्सच्या दिशेनं मारलेला हा लांब 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 उंच असा हा दमदार षटकार. फलंदाजाने मारलेला चेंडू आर सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. दिनेश पाटील यांचंच गीत डीजे मास्टरनं लावलं. रायगड जिल्हा ही महान क्रिकेट खेळाडूंची पंढरी हे गीत, आणि स्वतः त्याच्यावर खडे उतरतोय. म्हणतात ना बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. जसं गीत गायलं तशीच फलंदाजी आज मैदानावर करतोय तो दिनेश पाटील. आला ओपनिंगला, सलामीला आला. स्ट्राईक त्याला फक्त 4 चेंडूचा मिळाला. 4 चेंडूमध्ये 1 षटकार, 1 चौकार ठोकलाय. 12 धावांवर खेळतोय, दमदार फलंदाजी करतोय आणि प्रतीत पाटील पुन्हा एकदा तयार.
हा चेंडू पुन्हा मारलाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू जातोय सीमारेषा पार. धडाकेबाज दमदार चौकार. महाराष्ट्राची आणि वलप या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचन बॉक्सच्या समोर यावं. खेरणे वलप स्कोर आहे 21-21. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 24. यस 22. 11 मध्ये 22 धावांची गरज आहे. प्रत्येक षटका मागची सरासरी 11 धावांची राखायचा प्रयत्न करावा लागणार आहे तो वशेणीकरांना. स्कोर 21-12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. खैरने आणि वलप दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. डीजे मास्टर हा माईक चालू करा ना इकडचा. वायरवाला द्या. नितीन माळी काल समालोचन चांगलं करत होते. मागील मला असं वाटतंय 2-3 वर्षांपूर्वी आपलं राजा कुरंगळे आणि बारशी यांच्या कॉमेंट्रीला मजा यायची. मात्र आता लाईव्ह चालू झाल्यामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. परंतु मजा जर घ्यायची असेल तर त्यांची कॉमेंट्री ऐकायला खूप 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 मजा येते. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. हा चेंडू वळून मारलाय मिडविकेटच्या दिशेनं. एक सिंगल रन मिळतेय. एकच सिंगल काढलेली आणि फायदेमंद होऊ शकते कारण स्ट्राईक मिळणार आहे तो दिनेश पाटील. आज हावी झालेला आहे दिनेश पाटील. दमदार अशी फलंदाजी करतोय. हातामध्ये हँडग्लोव्ज घालून आलेला आहे आज आणि दणकट असे फटके बळकट असे फटके मारतोय. 11 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती डेरवलीला. डेरवली आता स्टेशन आहे. भरपूर डेव्हलपमेंट डेरवलीला आता झालेली आहे. उंच उंच इमारती आणि टॉवर्स बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत. वशेणी खूप लांबून आलेला हा संघ आहे. 2 संघांचा हा सामना, हा संघर्ष, हा मुकाबला आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो जितेश पाटील वशेणीचा जितेश पाटील. राईट आर्म ओव्हर. हा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. चेंडू जातोय सरळ कव्हर पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात फलंदाजांकडून. एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे मिनिट के हिसाब से खेळतोय तो फलंदाज दिनेश पाटील. एक विजयाच्या दिशेनं जाणारी फलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही येणाऱ्या 10 चेंडूमध्ये डेरवलीला 19 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. 10 चेंडू 19 धावा. क्लीन बोल्ड उजवी यष्टी वाकवली. मस्त चेंडू टाकला आणि फलंदाज बाद होतोय तो दिनेश पाटील. एक गोल्डन विकेट. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. बाहेर येतोय. मात्र जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत कारण फक्त 6 चेंडूमध्ये त्यानं 18 धावांची धुवाधार खेळी करून संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. फलंदाज आशिष मुंडे मैदानात. हिट विकेट झाला फलंदाज. उजव्या यष्टीवर त्याची बॅट लागली. फुटबॉलमध्ये आपण बघतो ना, फुटबॉल गेममध्ये स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये जेव्हा एखादा खेळाडू गोल मारतो तशी क्रिकेटमध्ये ही स्वतःहून आऊट होण्याची, स्वतःहून आत्महत्या करण्याची ही परिस्थिती आहे. म्हणजे हिट विकेट
बॅट लागली त्याची उजव्या स्टंपला आणि दुर्दैव त्यांचं म्हणावं की एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातो डेरवलीचा आणि वशेडी संघाचं सुदैव म्हणावं लागेल. अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे जिंकायला ती डेरवलीला. टाळ्यांचा कडकडाट. वशेणीवाले एका बाजूनं, डेरवलीवाले एका बाजूनं. हा चेंडू होता ओव्हर पिच, जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. फक्त एकच रन मिळते. अटीतटीचा सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल अशी कामगिरी करतायत. दोन्ही संघांचं पारड समप्रमाणात झुकलेलं आहे. अजूनही येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावांची गरज. नयन भंडारकर केक घेऊन आलेले आहेत. नयन जे श्रीलंकेला, सुदाम भंडारकर यांचे चिरंजीव श्रीलंकेला गेलेले आणि आता सध्या फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून मला असं वाटतं पेणमध्ये डॅम वर कार्यरत आहेत. हा चेंडू मिड विकेटला मारलाय. एकच सिंगल रन. काय क्रिकेट आहे, मस्त क्रिकेट. दोन्ही बाजूनं पारडं समप्रमाणात झुकलेलं आहे. देवेंद्र, या मॅच मध्ये मजा येणार. कोण जिंकेल कोण हारेल अजूनही सांगू शकत नाही आपण. हे बॅटल फील्ड आहे, ही महासंग्राम भूमी आज या मैदानावर, उत्कर्षच्या मैदानावर आपण पाहतोय. पहिलाच सामना मात्र अटीतटीचा, प्रेक्षकांना एक चांगली क्रिकेटची मेजवानी देणारा सामना आहे. 7 चेंडूमध्ये जिंकायला 17 धावांची गरज आहे. हो, व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी, ब्रिलियंट डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन वशेणीचे गोलंदाज या मैदानावर आता करतायत. कारण दिनेश पाटील बाद झाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चाललेली आहे डेरवलीची. वशेणी मजबूत होतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावा जिंकायला पाहिजे त्या डेरवलीला. वशेणी विरुद्ध डेरवली असा हा सामना मैदानात रंगतोय. उरण पनवेल आमदार चषक 2022 ची ही दुसरी रात्र आहे. व्यासपीठावर आमचे आदरणीय MD माळी साहेब बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट म्हणजे त्यांचा अगदी फेवरेट विषय. जसं भजन फेवरेट विषय आहे तसा क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. त्यांच्या बाजूलाच मला असं वाटतं डेरवलीचे आमचे पाहुणे बसलेले आहेत आणि आल्यापासून ते डेरवलीचे पाहुणे डेरवलीला सपोर्ट करतायत. इकडे माजी सरपंच बळीराम कांबळे, अविनाश गाताडे, संदीप माळी आमचे इथे बसलेले आहेत आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते निलेश माळी, नितीन माळी इस्रोचे बसलेले आहेत आणि आमचे सावळ्या गावचे जावई केतन, जे उत्कृष्ट असे क्रिकेटपट्टू आहेत भातानपाडाचे. तरी केतनच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. केतन मुकादम आमच्या सावळ्याचे जावई, वल्लभ आणि खैरणे या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. केतन मुकादम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. आमचे बार्शी तिथे आहेत, बघूया कोण नाणेफेक जिंकणार. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आणि हा तडाखा आणलाय मात्र हवेत चेंडू. झेल होईल का? आणि हो, झेल टिपला जातोय. फलंदाज बाद प्रणाल पाटील. रब जो पोशी पुष्पराज है ना, पुष्पा मधला डायलॉग है, पुष्पा नाम समझ के फ्लावर समझा क्या, फायर है मैं फायर. तशी फायर सारखी फलंदाजी इथे करावी लागणार आहे. झुकेगा नाही साला, झुकला नाही पाहिजे. बघूया कोण कोणावर भारी पडतोय या मैदानावर, गोलंदाज की फलंदाज. टाळ्यांचा कडकडाट. ओ, मस्त गोलंदाजी, परफेक्ट लाईन आणि लेंथ सापडलेली आहे या गोलंदाजाला. परफेक्ट टप्पा सापडला. स्लाइड टर्न आहे बघा, स्लाइड टर्न आहे गोलंदाज पूजन ठाकूर याचा आणि आपली ठाकूरकी या मैदानावर दाखवतात. 4 चेंडूमध्ये डेरवलीला 17 धावांची गरज आहे. 2 तरी षटकार मारावे लागतील आणि त्यानंतर चौकार दुहेरी केलं तरी चालेल.
हा चेंडू हो जोरात मारायचा होता, बरोबर टायमिंग जुळालं नाही, धावची धोण्याची शक्यता, बरोबर थ्रो आला नाही, एक धाव घेतली, दुसरी पण पूर्ण झालेली आहे, तिसरीसाठी सरसावलेत मात्र या 2 धावा. डोक्यावर हात ठेवतात क्षेत्ररक्षक, मात्र आपल्या हातून निसटून गेलेलं आहे सगळं. 3 चेंडूमध्ये आता जिंकायला 15 धावांची गरज आहे ती डेरवलीला. आमचे डेरवल्याचे पाहुणे थोडेसे टेन्शनमध्ये आहेत, खाली उतरलेत स्टेजच्या, कारण आता कठीण परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. जेव्हा दिनेश होता ना विकेटवर तेव्हा परिस्थिती डेरवली संघाची मजबूत होती, मात्र जसा इंडियन क्रिकेट टीममध्ये सचिन तेंडुलकर गेल्यानंतर कशी परिस्थिती आपली व्हायची तशी परिस्थिती झाली आहे. वशेणी संघाचा पूजन तयार, पूजनचा हा चेंडू हवेत आहे, फाईन लेगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद आशिष मुंडे. प्रेम शिंदे मैदानात येतोय. खैरणे आणि वलप या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण इकडे बसायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. 2 खेळाडू कक्ष उभारलेले आहेत, हा सामना संपल्यानंतर आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं. सामना अटीतटीचा आहे, 2 चेंडूमध्ये 15 धावा. आता 2 षटकार मारले तरी नाही पुरे होणार. हो सेन्सिबल क्रिकेट, जमीन लगतचा फटका, एक सिंगल रन काढली आहे. सिंगल डबल्सनं काही होणार नाहीये. विजयाच्या अगदी समीप येऊन ठेपलेला आहे तो वशेणी संघ. औपचारिकता फक्त शिल्लक राहिलेली आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकायला पाहिजेत त्या 14 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य अशी गोष्ट आहे आणि सुंदर गोलंदाजी. हा सामना जिंकलेला आहे तो वशेणी संघानं. वशेणी संघाचं हार्दिक अभिनंदन. शेक हँड करून जायचं आहे डेरवलीवाले, आपण शेक हँड करून जायचं आहे वशेणीकरांना. वशेणीवाले आपण आपल्या मित्रांना शुभेच्छा देऊन जायचं आहे. वशेणीच्या 12व्या खेळाडूंना आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.